हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत. तर कशा आहेत सगळे? तर आशा करते मस्त असाल, मजेत असाल आणि आनंदी असाल. तर तुम्हाला सर्व काही आवाज येत असेल. तर आज आमची इथे चिल्ड्रन पार्टी आली आहे. तर म्हणजे माझ्या भावाची मुलं, बहिणीची मुलं. तर सुट्टी असेल ना, इथे जवळच राहतात. तर आर्यनभर खेळण्यासाठी येतात. तर इकडे ओवी, इथे दिसते का तुम्हाला ओवी? ओवी बघू. इकडे बघा, आमचा मेकअप चालू होता त्यामुळे तोंड पण कसं केलंय ओवीने. तर ओवी पण आली, आज तिला सुट्टी, ती आज राहणार आहे कारण तिला उद्या परत सुट्टी आहे. तर आता आम्ही निघालो आहोत केडगावला. तर केडगावला जाण्याचं कारण असं की माझ्या मावस भावाचा मुलगा त्याला उद्या म्हणजे त्याचं जावळाचा कार्यक्रम आहे. तर त्याच्यासाठी गिफ्ट आणि त्याला कपडे आणण्यासाठी आम्ही निघालो आहे. तर आता जाणारच आहे, परंतु आता या मुलांना येताना परत काहीतरी खाऊ पण घेऊन यायचं आहे, आणायचं ना, तेव्हा ती घरी राहणार आहेत. तर आता त्यांना घरीच ठेवणार आहे आम्ही, कारण कामाला सगळ्यांना कदा खायलाच लागतं. खायलाच लागतं. कुठं जायचं म्हटलं ना तर गेलं तरी चालतं, परंतु फक्त येताना खाऊ घेऊन यायचा. तर आता निघालो आम्ही. तर चला या. आहेत का? हा कोण? दादू. तुझं नाव काय सांग? देवांश. आणि हा तर आर्यन माहिती तुम्हाला. आणि ही कोण आमची ओवी. आता फक्त आम्ही एवढं तिकडं पण इथं तिघच आहेत आणि अजून तिकडे 2 जण आहेत. तुम्हाला दाखवते चला. आमचा श्लोक म्हणजेच आमचा बिट्टू आणि निहार. झोपलाय का? हा आमचा बिट्टू बघा काय खातोय, कसं खायचं काम चालू आहे बघा. दिसलं का काय खातोय? काय खातोय सांग की. चिक्की आहे, छान आहे का? हा दिसले का? हा आमचा निहार. नाही झोपला ना? मला वाटलं तू झोपला का? नाही झोपला मग शाळेत जाणार का नाही आता? का बिट्टू तू का नाही? तू कितवीला आहे सांग बरं? हा किती? तोंडाने सांग. हा ज्युनियर KG म्हणते. नाही येत का सांगायला? शिकवलं नाही तुम्ही? मग सांग की इथं ज्युनियर KG. हा येतो येतो. खुश आहे तसं बिट्टू आमचा आहे ना. होय म्हणून दाखव. कसा खातोय? म्हातारे माणसं. तू काय म्हातारा झालाय काय? म्हातारा झालाय ना मग. बिट्टू आता आमचा चिक्की खायला नादवलाय, त्यामुळे तो काय बोलत नाही आहे ना, बरोबर का? तर आता आम्ही आलोय KK ज्वेलर्समध्ये. तर तिथे गेल्यावर आम्ही या माठल्या पाहिल्या. तर बाळ लहान म्हणजे 6 महिन्याचा आहे तो. तर म्हटलं त्याच्यासाठी छान अशा माठल्या घ्याव्यात, कारण बाकी पैंजण वगैरे माझ्या बहिणीने त्याच्यासाठी घेतलं आहे. तर म्हटलं चला माठल्या मग आपण घेऊयात. तर मग मी बरेच माठल्या पाहिल्या. तर यातील हे 4 जोड मी बाजूला काढले. तर याच्यातील मग डिझाईन आम्ही चॉईस केली. तर मग त्यामधील एक डिझाईन घेतली, एक माठल्यांचा जोड घेतला. तर त्याला आता उद्या किंवा परवा भेटायला जाणार आहे. तर तेव्हा मग या माठल्या त्याच्या हातात घालण्यासाठी मी ह्या घेतल्या. तर इथे बघा आमचा बिट्टू तनुदीला घेऊन स्वीट होममध्ये खाण्यासाठी गेला, म्हणजे आईस्क्रीम खाण्यासाठी गेला. आणि येताना ही खेळणी घेऊन आला. तर बाहेर कुठे गेलं ना तर त्याला लगेच भूक लागते, काहीतरी पाहिजे असतं, मग असा करत असतो तो. तर हे घेऊन आलं येताना आणि मस्त ते खेळत होता. त्यानंतरून या दुकानाचा जो मालक आहे, म्हणजेच हे दादा आहेत ना, तर ते एकदम छान स्वभावाचे आहेत. आणि नेहमी आम्ही गेलो ना तर बिट्टूला कॅडबरी देत असतात. आणि त्यांनी मग आम्हाला कॉफी वगैरे पण दिली.
आणि मग आम्ही मस्तपैकी कॉफी पिलो आणि इथे कुमार ड्रेसेस आहे ना, तर तिथे आता बाळाला कपडे घेण्यासाठी आलो आहे. तर त्याच्या साईजचे आता छोटे ड्रेस घ्यायचे आहेत. तर माझ्यासोबत माझी बहीण पण होती, आई पण होती आणि माझी भाऊजाई पण आणि नणंद पण, म्हणजे आम्ही सर्वजणी आलो होतो शॉपिंगसाठी केडगावला, कारण तिलासुद्धा बाळासाठी ड्रेस आणि काहीतरी गिफ्ट घ्यायचं होतं आणि मलासुद्धा बाळासाठी ड्रेस आणि गिफ्ट घ्यायचं होतं. तर त्यामुळे आम्ही सर्वजणी संगतीच आलो होतो. तर मग मी बाळासाठी ड्रेस बघत होते आणि तीही बाळासाठी ड्रेस पाहत होती. तर मस्त असे या ड्रेसमधले 2 ड्रेस चॉईस केले, टी शर्ट आणि पॅन्ट, म्हणजे ते कम्फर्टेबल वाटतं बाळाला घालायला. तर मग ते ड्रेस घेतले आणि मग बिल केले आणि नंतर मग आम्ही आलो बॅगीच्या दुकानामध्ये, कारण आमची तनुदीदी आता 10वीची एक्झाम तर झाली, आता 11वीला जायचं आहे. तर मग तिच्यासाठी नवीन बॅग घ्यायची होती. तर मग मस्तपैकी हे बॅगीचं दुकान आहे ना, तर तेथेच मी नेहमी बॅग घेत असते. मग तिथून तिच्या आवडीची एक छान अशी बॅग घेतली आणि नंतर येताना मुलांना समोसे घेतले आणि घरी आलो. तर घरी आल्यावर त्यांना मस्त असे समोसे गरम गरम होते, मग ते दिले. त्यांनी मस्तपैकी समोसे खाल्ले, कारण आमच्या आवडीचे आहेत समोसे. आणि बाहेर कुठे गेलं ना तर माघारी येताना काहीतरी खाऊ आणायला तर लागतोच, मग तो घेऊन आले होते. त्यानंतर मस्त फ्रेश झाले. तर मग तनुदीदीने मस्त असं चहा बनवून आणला, मग चहा वगैरे घेतला आणि नंतर मग संध्याकाळी रात्री भाऊ आला होता, तर बाहेर पाऊस येत होता, तर तो भिजूनच आला होता. त्यामुळे आम्ही सर्वजण त्याला हसत होतो. आणि आला ना तर त्याला असं सगळ्यांची मज्जा मस्करी करायला खूप सारी आवडते. मग मस्तपैकी स्वयंपाक केला होता. तर मग जेवण वगैरे केलं दोघांनी, म्हणजे भाऊ आणि भाऊजाई दोघं पण आली होती. तर हा माझा छोटा भाऊ आहे आणि ही त्याची बायको आहे, म्हणजे माझी भाऊजाई. आणि मग मस्तपैकी सर्वांनी जेवण वगैरे केलं आणि मग त्यांनाही पुण्याला जायचं होतं. मग आई आणि ती सर्वजण निघून गेली. तर मग अधूनमधून येत असतात. तर माझी ही भाऊजाई आहे ना, तर ती महाराष्ट्रीय पोलीसमध्ये कामाला आहे. तर त्यामुळे तिची ड्युटी तिला असते, तर ती शनिवार रविवार इकडे येते. तर मग पुन्हा मग मुलांच्या शाळेसाठी जावं लागतं. तर मग ती निघाली होती आणि मग ते गेले आणि त्यानंतर मग घरात आले. तर इथे सर्व मुलं मस्तपैकी खेळत बसली होती. तर आज मस्त त्यांनी चल्लस 60चा डाव मांडला होता आणि इकडे आमच्या शिजुकाची घाई होती ओरडायची, कारण तिची इच्छा होती की तिला पण मोकळे पाहिजे होते. आज तिला मोकळं सोडायचं होतं, परंतु तिला काय आम्ही मोकळं सोडलेच नाही, कारण ती मुलांना बसून देत नाही आणि मग मुलं खूप ओरडतात. तर त्यामुळे तिला आज मी बांधूनच ठेवली होती. त्यानंतर मग आले किचनकडे. तर किचनमध्ये मला आज स्वयंपाक काही करायचा नव्हता संध्याकाळी, कारण मी दुपारी सर्व स्वयंपाक बनवला होता. तर मस्त चिकनची भाजी आणि बिर्याणी वगैरे आज बनवलं होतं. तर मस्त सर्वजण जेवले होते, परंतु संध्याकाळसाठी स्वयंपाकात फक्त भात बनवायचा होता आणि गरम भाकरी करायची होती, कारण दुपारचा रस्सा आणि भाजी म्हणजे होती. त्यामुळे मग मी जास्त काय स्वयंपाक बनवला नाही. तर पहिल्यांदा शिजुकासाठी छान अशी अंडी उकडून घेतली आणि नंतरून मग कुकरला पुन्हा भात लावला. तर मग भात झाला ना, तर गरम गरम म्हटलं मुलं पण खातील आणि मग जेवणाच्या टायमिंगला छानपैकी गरम अशा भाकरी करायच्या. तर तोपर्यंत संध्याकाळी टाईम होता. तर मग मी साड्यांच्या घड्या वगैरे घालून व्यवस्थित ठेवून दिल्या, कारण 2-3 साड्या धुवून मग मस्त त्याच्या घड्या घालून मला ठेवायच्या होत्या, कारण कुठं बाहेर जाताना घातल्या ना साड्या, तर आल्यावर मग त्या धुवून मस्तपैकी पॅक करून ठेवल्या ना, तर एकदम छान अशा राहतात. तर मग मस्त कपाटामध्ये अशा पॅक करून मी ठेवून दिल्या. त्यानंतर मग मुलांनाही जेवायला वाढले. तर हा आहे माझ्या नंदबाईचा छोटा मुलगा, तर तो पण आर्यनभर खेळायला नेहमी असतो आणि आज तो आला होता. तर मग मस्तपैकी त्यालाही घरी जायचं होतं. तर मग तोही जेवला आणि मग ही आहे आमची समीक्षा. तर समीक्षा
स्वरा आणि अथर्व असं तिघांनाही घरी जायचं होतं. मग यांनी त्यांना सोडून आले, कारण रात्री पाऊस यायला लागला होता आणि दुसऱ्या दिवशी शाळा पण आहे. तर म्हटलं जा आणि लवकर त्यांना सोडून या. तर मग हे त्यांना सोडून आले. तर चला मैत्रिणींनो, असा होता माझा आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.